हॅलो. तर खूप दिवसापासून आहे ना आम्हाला ऑथेंटिक सावजी चिकन खायचं होतं. म्हणजे त्यांचं मटण नसेल किंवा चिकन असेल जे काही, तर ऑथेंटिक सावजी आम्ही ठाण्यामध्ये शोधत होतो कुठे आहे काय. तर ॲक्च्युली आम्हाला एक ठिकाण मिळालं आहे आणि आम्ही आता तिकडे जातो आहे. तर पाऊस खूप आहे म्हणून मी इथे झाडाखाली थांबली आहे आणि नवरा थांबले. खरं म्हणजे नवऱ्याला खायचं आहे सावजी आणि तेवढ्यात पाऊस आला आहे. मी बघाल इकडे, तर आम्ही झाडाखाली थांबलो इथे. आणि हे हॉटेल आहे ॲक्च्युली, सांगते तुम्हाला कुठे आहे ते. तर ॲक्च्युली समोरून जो रोड येतो आहे तो एक शिवाईकडून येतो आहे. पोखरण 2 रोड आहे हा. आणि ह्या ज्या इकडे गाड्या जातात हे जातात उपवनच्या तलावाला. आणि तो तिकडनं येतो आहे ना, तो तिकडून तो शिवाई मार्गे येतो आहे. म्हणजे ती स्टेशनकडनं शिवाई देवदया रोड जो आहे तिकडे, आणि त्या साईडला जो सरळ हा रोड सरळ जातो तो वसंत विहारच्या इकडे जातो. आणि हा जो रोड येतो तो हा जातो गावणबाग इकडे. आणि हे हॉटेल तिथे समोर आहे, पण पाऊस आला आहे म्हणून आम्ही इथे जरा झाडाखाली थांबलो आहे. बाकी मी तुम्हाला सांगते कसं आहे ते काय. तर या रोडकडून आलं समोर आणि सरळ गेलं की इथून 2 मिनिटावरच आहे इकडे. हे दिसतंय ऑरेंज सिटी सावजी. तर या ठिकाणी आम्ही आलो. हे समोर हे आहे हॉटेल ऑरेंज सिटी. इकडे यांचा वरती पण डायनिंग एरिया आहे, तर इथून वरती जायचं. थँक्यू. अच्छा, इकडे पण ॲम्बियन्स वरती. ओके. हा असा वरचा सिटिंग एरिया आहे वरती. हे इथे त्यांनी कोण कोण भेट देऊन गेले त्यांचे फोटो लावलेत. जास्त करून पॉलिटिशियन्सच आहेत आणि कोणी कोणी मराठी ॲक्ट्रेस पण आहेत. तर यांचं मेनू कार्ड आलेलं आहे आणि मेनू कार्डमध्ये काय काय आहे स्पेशल. मेनू आहे स्पेशल आहे पण प्रॉपर काय आहे तुमच्याकडे स्पेशल. मॅडम आपल्याकडे मटन आहे, खूर आहे. मटन मटन स्पेशल. स्पेशल मटन आणि खूर आहे. खूर. ओके. खूर खूर पाया. खूर पाया. पाया. ओके 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 ठीक आहे.
ॲक्च्युली मी तसं फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे, कारण मी एकदा केलं एका ठिकाणी, पण ते ऑथेंटिक आहे की नाही मला कळलं नाही. आता हे ते सांगतात ऑथेंटिक आहे नागपूरचं, म्हणून बघूया कसं आहे. यांच्याकडे हा सगळा असा पितळी सेट आहे आणि चमचा पण काटा पण असा पितळेचा आहे. अशा प्रकारे थाळी आलेली आहे आणि थाळीमध्ये आहे ही आहे चिकन थाळी, त्याच्यामध्ये गावरान 2 भाकरी आहे, त्याच्यानंतर हे काहीतरी सुक्कं चिकन आहे, हे रस्सा आहे, हा रस्सा आहे ग्रेव्ही, हे थोडं थिक ग्रेव्ही आणि हे सुक्कं चिकन आहे आणि ही सेम मटन थाळी. याच्यामध्ये फक्त ज्वारीची भाकरी आहे, बाकी मटन थाळी. आता मी त्याचा आस्वाद घेऊन सांगणार आहे कसं आहे ते. चला, माझ्याकडे तर अशी थाळी आलेली आहे. हा खाण्यात गुंग झालेला आहे. कसं वाटलंय? आवडलं? आणि मटण शिजलंय का चांगलं हो हो व्यवस्थित? मला फारसं मटण आवडत नाही, त्याच्यामुळे मी खाल्लं नाही ते. थोडीशी टेस्ट बघितली, पण मला थोडं सारखंच वाटलं टेस्ट, काही असं वेगळं नाही वाटलं असं. पण तुम्ही जर पहिल्यांदाच ट्राय करताय तर तुम्ही खाऊ शकता, कारण मला माहिती नाही आता मी, कारण मालवणी असल्यामुळे, म्हणजे मी तिकडची कोकणातली असल्यामुळे मला माहिती आहे की कोकणी चव कशी आहे आणि मला ऑथेंटिक ही चव माहिती नाही आहे. तर ॲक्च्युली तुम्हाला फर्स्ट टाईम ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण आता हे ऑथेंटिक आहे की नाही हे मला समजणार नाही, कारण मी मुळात कोकणातली असल्यामुळे कोकणातल्या चवी कशा असतात हे मला माहिती आहे प्रॉपर, म्हणजे कोकणी मालवणी जेवण मला माहिती आहे. आणि नागपूर ऑथेंटिक कसं असतं हे मी नागपूरला जेव्हा जाईन कधी तेव्हा मी ट्राय करेन. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर फर्स्ट टाईम करायचं असेल तर तुम्ही करू शकता. छान आहे, म्हणजे थोडं स्पायसी आहे, पण ते मला आता मी त्यांना थोडं कमी सांगितलं होतं, जरा कमी स्पायसी करा, त्यामुळे मला ते अवेलेबल आहे म्हणजे मी खाऊ शकते. थोडं जरा हार्मफुल आहे पण ठीक आहे. आणि तुम्हाला जर फर्स्ट टाईम ट्राय करायचं आहे तुम्ही करू शकता. छान आहे, म्हणजे आहे नागपूर इथे. तर हे बिल झालेलं आहे, चिकन थाळी आणि गावठी थाळी. तर अशा तऱ्हेने जेवण झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल याचा रिव्ह्यू काय, तर मी कोकणातली असल्यामुळे कदाचित मी ते परत ते टेस्ट करेन का, तर म्हणजे परत इथे जेवायला येईन का, तर नाही, कारण आपल्याला ती सवय आहे. ओलं खोबरं जास्त, मी कोकणातली असल्यामुळे खोबऱ्याचं वाटण याची त्याची सवय आहे आणि हे सगळं मसाल्याचं आहे, म्हणजे नुसता गरम मसाला आहे, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची पद्धत. पण पहिल्यांदा टेस्ट करायला म्हणून छान आहे, म्हणजे मला तरी ते आता ऑथेंटिक वाटतं. मी काय प्युअर ऑथेंटिक टेस्ट नाही केलं आहे, हेच फर्स्ट टाईम केलं आहे. एका ठिकाणी केलं होतं पण ते मला नव्हतं आवडलं, पण इथे मला आवडलं आहे. पण म्हणून मी परत तेच खाईन का किंवा परत त्याच्यासाठी येईन का, तर कारण मी कोकणी आहे शेवटी, आणि कोकणी माणसाला आपल्याला माहिती आहे कसं फिश, आणि आपल्याला भरपूर ओलं खोबरं, खोबऱ्याचं वाटण आणि ते वाटणातलं सगळं, ती आपली आवड असल्यामुळे. पण बाकी छान वाटलं.